मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 12 नंबरचा धडा मला मोठं व्हायचंय या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। मला मोठं व्हायचंय या पाठाच्या लेखिका आहेत प्रियवदा करंडे। यांचा जन्म 1946 साली झालेला आहे। बाल, किशोर व कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री व कथा लेखिका, स्वामी विवेकानंद चरित्र, ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, मी नाही जा आणि इतर गोष्टी, बालकथा संग्रह आणि हिरोंच्या शोधात, बाई आणि टेलिफोन, कविता जन्माला येतेय, एकांकिका, जरा ऐकताय ना, नाट्यछटा इत्यादी साहित्य प्रकाशित। इथे आपण लेखिकेबद्दल माहिती पाहिली। आता ह्या पाठामध्ये काय दिलेलं आहे ते पाहूयात। या पाठामध्ये जो मुलगा आहे त्या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय, शोध लावायचे आहेत, त्यासाठी तो तयारी करत आहे। परंतु घरातील सगळेजण त्याच्या कामात व्यत्यय आणतात। त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेतून सांगितले आहे। मुलांनो, इथे हे चित्र दिलेलं आहे ते बघा। तो मुलगा त्याच्या आईशी बोलत आहे, त्याची आई सुद्धा त्याच्याशी काहीतरी बोलत आहे। आपण पाठाचे वाचन करूयात। माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं। काय म्हणतेस? आई, नळाचं पाणी जाईल, अंघोळ करून घे। अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू। बरं बाई, म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात। मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचंय, शोध लावायचेत, पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई झालीये। आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या मनात आलं की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? काय म्हणते ताई, मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेल, धाडकन। बरं बरं, तर काय सांगत होतो? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं, आईनं, आजीनं त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना। आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनविली आहे। मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब, काचेची पात्र, सगळं आणून ठेवलंय। पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय। आता पुस्तक उघडून वाचायचं तेवढं काम आहे। टिपणं काढण्यासाठी कागदाचे ताव आणलेत, शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात। काय म्हणते साई, आत्ताच्या आत्ता अंघोळीला उठू, नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यांतल्या शाईनं अंघोळ करावी लागेल। मुलांनो, खरंच खूप गमतीशीर असा धडा आहे। तर त्या मुलाला त्याची आई अंघोळीला जाण्यासाठी सांगत आहे, पण त्याचं स्वप्न आहे शास्त्रज्ञ व्हायचं आणि त्यासाठी तो काय काय बोलतोय ते ह्या धड्यात दिलेलं आहे। तो म्हणत आहे की माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं। आकाशाला गवसणी घालणे म्हणजे खूप प्रयत्न करणे, खडकातून पाणी काढण्याचं म्हणजे अशक्य गोष्टही शक्य करणं। त्यावर त्याची आई म्हणते की नळाचं पाणी जाईल, अंघोळ करून घे आधी, खडकातील पाणी नंतर काढू। मग तो म्हणतो की बरं बाई, म्हणतात ना थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी, अनंत म्हणजे कधीही न संपणाऱ्या, उभ्या असतात। मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचंय, शोध लावायचाय, पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई झालीये। त्याच्यावर तो एक उदाहरण देताना म्हणतो की न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती तर तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का? तर इथे खूप गमतीशीर प्रसंग आहे। तो म्हणतो की त्याने जर सफरचंद खाली पडलेला पाहिलाच नसता तर त्याच्या मनात गुरुत्वाकर्षणाचा विचार आलाच नसता। तर त्यावर त्याची ताई म्हणते की तुला सुद्धा वर फेकला असतं तर तूही खालीच पडला असता।
बरं बरं, काय सांगत होतो? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं, आईनं, आजीने त्रास दिला असता तर त्याला शोध लावता आला असता का? म्हणजे तो आंघोळीला न जाता त्याचेच कारणं सांगत आहे. आणि तो पुढे म्हणतोय की मी सुद्धा वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरातच एक लॅब बनवली आहे आणि त्यासाठी जे जे काही साहित्य लागतं ते सगळं त्याने आणून ठेवलेलं आहे. पण तेवढ्यात त्याची आई म्हणते की तू आंघोळ करून घे, नाहीतर त्या बाटल्यातल्या शाईनेच तुला आंघोळ करावा लागेल. उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो की हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. काय ग ताई, चिडतेस कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही. काय असू दे, माझा निश्चय दांडगा आहे. दांडगा म्हणजे पक्का ठरलेला असा. मी शास्त्रज्ञ होणारच. पण आता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळे शोध लावलेत. माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही. लसीकरण, अणु, परमाणु, विद्युत शक्ती. आता मी कसला बरं शोध लावू? म्हणजे बघा, इथे त्याला शास्त्रज्ञ व्हायचंय, पण आपल्याला कोणता शोध लावायचा आहे हेच त्याला माहीत नाही. तेवढ्यात त्याची आई म्हणते, काय म्हणतेस आई? माझी निळी पॅन्ट शोधू? कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा तू शोधलीस. काय, निळी पॅन्ट शोधली तर हाच मोठा शोध लावला मी असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील. आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास, मनस्ताप सहन करावा लागला ते. मुलांनो, खूप गमतीशीर असा हा धडा आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या धड्याचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू. तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंसाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.